जेथे बीजांकुरांचे शास्त्रीयरित्या संगोपन करून वाढवतात त्यास रोपवाटिका असे म्हणतात. रोपवन क्षेत्रात रोप लागवडीसाठी पूर्ण वाढीची रोप निर्मिती या रोपवाटिकेमध्ये करण्यात येते. वानिकीमध्ये एखाद्या चांगल्या रोपवाटिकेचे फार महत्त्व. वनाच्या जवळपास उचित स्थळावर स्थित, गुराढोरांपासून सुरक्षित, पाण्याची उपलब्धी व सहज निकास असलेली थंड हिरवी अशी जागा रोपवाटिकेकरता उपयुक्त. एखादी रोपवाटिका उत्तमरित्या यशस्वी करायची असेल तर जरुरी आहे सुपीक माती, दर्जेदार बियाणं, योग्य पाणी पुरवठा आणि अर्थात शास्त्रोक्त संगोपन पद्धती. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे माती. रोपवाटिकेमध्ये वापरण्यात येणारी माती सर्वप्रथम मोकळी करावी. मातीचे ढेकळे फोडून त्यातला कचरा काढून मातीला चांगले चाळून घ्यावे. त्याचबरोबर आवश्यक प्रमाणात वाळू व शेणखत चाळणी करून घ्यावे. शक्यतः सेंद्रिय खत वापरावे. ह्या मातीचे 2 भाग, त्यामध्ये एक भाग चाळलेली बारीक रेती आणि अजून एक भाग चाळलेले खत याचे चांगले मिश्रण करावे. ही अशी योग्य प्रमाणात खत मिश्रित माती रोपवाटिकेकरता वापरावी. रोपवाटिकेसाठी 2 तऱ्हाच्या पिशव्या वापरल्या जातात. एक थोडी मोठी असते 12 बाय 6 इंचाची व दुसरी छोटी 6 बाय 3.5 इंचाची. ह्या पिशव्या छिद्र करणे गरजेचे आहे, नाहीतर जास्तीचे पाणी वाहायला वाव मिळणार नाही व ते रोपट्यांच्या मुळाकरता हानिकारक ठरेल. मोठ्या पिशवीला 4 छिद्र दोन्हीही बाजूला व छोट्या पिशवीला 2 छिद्र हे सुद्धा दोन्हीही बाजूला करावेत. दोन्हीही पिशव्यांना वरच्या बाजूने 1 इंच आत दुमडावे. असे केल्यास पिशव्या सहजासहजी फाटणार नाहीत. मोठ्या पिशवीला विशेषतः खालच्या बाजूने असे दुमडावे. खालचे दोन्हीही टोक 1.5 इंच आत घालून. हे असे दुमडणे जरुरीचे आहे, नाहीतर ही पिशवी नीट उभी राहणारच नाही आणि त्यातले रोप वाकडे तिकडे वाढेल. तयार केलेली माती छोट्या पिशवीमध्ये पूर्णतः भरावी. भरताना तिला अधूनमधून हलके हलके असे झटके द्यावेत. झटके दिल्याने माती पिशवीत नीट बसते, पण मातीला जोरात पिशवीत दाबू नये. मोठी पिशवी भरताना देखील असेच हलके हलके झटके देऊन भरावे, पण अर्धेच भरावे, पूर्ण नाही. ह्या पिशव्या आपल्याला नीट रांगेत लावायच्या आहेत. त्याकरिता रोपवाटिकेतील बेड लावण्याची नियोजित जागा साफ करून घ्यावी. इथे 4 फूट बाय 40 फूट वर्गक्षेत्र सुतळीने असे रेखांकित करावे. ह्या क्षेत्रात मग छोट्या पिशव्या एकसरशी ठेवाव्यात. असा हा आपला बेड बी पेरणी करता तयार झाला. रोपवाटिकेसाठी आपल्याला माहिती असलेल्या क्षेत्रातून बियाणे घ्यावीत. ह्या क्षेत्रातल्या चांगल्या गुणवत्तेच्या वृक्षांपासून गोळा केलेली बियाणे संकलित करून रोपवाटिकेत रोपणी करता वापरावीत. संकलित बियाणांना पाण्यात तपासून पाहावे. ज्या बिया पाण्यात जास्ती करून तरंगत आहेत त्या खराब, ते वापरू नयेत. ज्या बिया मोठ्या टवटवीत दिसत आहेत व मुख्यतः पाण्यात पूर्णपणे बुडून तळाशी जमत आहेत त्याच बिया वापराव्यात. ज्या बिया पेरणी करता वापरायच्या आहेत त्यांना एका बादलीत पाण्यात टाकावे. हलक्या तरंगणाऱ्या बिया बाजूला फेकून द्याव्यात. पाण्यात बुडलेल्या तळाशी जमलेल्या बियाच वापराव्यात. रोपवाटिकेत बियांची उगवण चांगली व्हावी म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे जरुरी आहे. उदाहरणार्थ सीड कोट म्हणजेच बीज कवच याला नरम करण्यासाठी गरम पाण्यात भिजवणे किंवा थंड पाण्यात भिजवणे इत्यादी. बीच्या आकाराचे भोक पॉलिबॅग्सच्या मधोमध करावे, फार खोल नाही. ह्या भोकांमध्ये हळुवारपणे बियाणं खोचावीत. मातीने झाकावीत, जास्त दाबू नये. बी जर का मोठी असेल तर तिच्या आकारानुसार भोकही मोठे करावे. बेडमधल्या प्रत्येक पिशवीत बी पेरून झाली की बेडला झराने एक सलग पाणी द्यावे. प्रत्येक बेडसमोर त्या बेडची माहितीपूर्वक एक बोर्ड लावावा.
बेड नंबर व प्रजातीचे नाव दर्शवणारा. उचित सूर्यप्रकाश आणि वेळोवेळी पाणी मिळाल्यास बियांना अंकुर फुटतील आणि रोपटी हळूहळू वाढू लागतील. कधीकधी या रोपट्यांची मुळं पिशवी फोडून जमिनीतही रुजलेली आढळतील. जमिनीत रुजलेली मुळं दिसल्यास त्यांना खेचून नव्हे तर कटरनी साफ काढले पाहिजे. मुळे जमिनीत रुजली नाही पाहिजेत. हे टाळण्याकरता पिशव्या ठेवण्यापूर्वी पॉलिथिन शीट अंथरणे जरुरीचे आहे. पॉलिथिन शीट अंथरून रोपांना जेव्हा आपण परत ठेवत असतो तेव्हा त्यामध्ये आता अंतर ठेवणे गरजेचे आहे, कारण वाढत्या रोपांची एकमेकांची सूर्यप्रकाशासाठी व अन्नपुरवठ्यासाठी स्पर्धा वाढते. रोपांमधले आता कमीत कमी 3 इंच असे अंतर असले पाहिजे. या पिशव्यांच्या वाफ्यांना नियमित झराने पाणी द्यावे. वाढत्या रोपाला 6 बाय 3.5 इंचाची पिशवी छोटी पडायला लागेल. त्या रोपाला आता मोठ्या पिशवीत म्हणजे 12 बाय 6च्या पिशवीत नेले पाहिजे. छोटी पिशवी अलगद उचलावी. पिशवीला बाजूने आणि खालून टी शेपमध्ये कापावे. रोपट्याला धक्का न देता हे रोप काळजीपूर्वक मोठ्या पिशवीत भरावे. मोठ्या पिशवीत अर्धीच माती भरलेली होती, त्यामुळे रोप ठेवण्यासाठी जागा आहे. बाजूनी जास्तीची माती अलगद भरावी आणि बेडमध्ये कमीत कमी 3 इंच अंतर देऊन ठेवावी. हे रोपटे आता जलद गतीने वाढू लागेल. काही प्रजातींचे देठ वाढताना आधाराची गरज असते. अशा देठांना काठीने बांधावे. हे असे, म्हणजे ते वाकडे तिकडे नाही तर सरळ वाढतील. ह्या रोपट्यांना तयार केले पाहिजे जंगलात स्वतंत्रपणे नैसर्गिकरित्या वाढण्यासाठी. त्यांचा पाणी पुरवठासुद्धा योग्यरित्या कमी केला पाहिजे, म्हणजे त्या रोपट्यांची सहिष्णुता वाढेल. यात कदाचित जर पाणी जास्त झाले तर ते पिशवीत तुंबून राहील. हे तुंबणे चांगले नव्हे. त्याने पिशव्यात असे शेवाळे साचते व रोपांच्या चांगल्या वाढीकरता ते हानिकारक ठरते. पिशवीत पाणी साचलेलं असेल तर दाभण घेऊन असे भोग पाडावे आणि जास्तीचे पाणी वाहू द्यावे. रोप वाढताना त्यांची निगराणी करणे जरूर. रोपट्यांच्या आसपास उगवलेले अनावश्यक तण कापणे जरूर. पिशव्यांमधल्या वरवरच्या मातीला नियमितपणे खुरपाने उकरणे जरूर. वेळोवेळी त्यांच्यावर औषधांची फवारणी करणे सुद्धा जरूर. जेव्हा या रोपट्यांचे मूळ 15 ते 20 सेंटीमीटरहून वाढतील आणि त्यांच्या देठांवर पानांचा झुपका मजबूत दिसेल, तेव्हा समजावे की हे रोपटे रोपवन क्षेत्रात रोप लागवडीकरता तयार झाले. यांची योग्य पद्धतीने वाहतूक केली पाहिजे. रोपवन क्षेत्रात रोप लागवडीकरता 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटरचा खड्डा खोदावा. काढलेली माती थोडी मोकळी करून त्याला परत त्या खड्ड्यात टाकावे, मात्र दाबू नये. वेगळ्या ठेवलेल्या दगडांना त्याच खड्ड्याच्या भोवती सी शेपमध्ये ठेवावे. हे असे. मग रोपाची पिशवी घेऊन त्या पिशवीला हळूवारपणे टी शेपमध्ये कापावे. हे असे. रोपाला धक्का न देता. खड्ड्यात भरलेल्या मातीला हाताने हळूच उकरावे. जवळपास 15 ते 20 सेंटीमीटर खोल रोप लागवड करावी आणि भोवतालच्या मातीने रोपाचे मूळ झाकावे. हाताने हलके दाबावे, जास्त जोरात नाही. आणि मग झराने पाणी द्यावे. अशा रीतीने ही आपली रोप लागवड पूर्ण झाली.